तहसीलदार साहेबांनी आदेश केलाय, त्या आदेशाची पायमल्ली झाली नाही का? आदेश काय सांगतो? आदेश काय सांगतो की बांधावरून ज्या वेळेस तुम्हाला नंबर बांधावरून रस्ता द्यायचा असतो, तो GR माझ्या समोर आहे. या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, शेतकऱ्यानं मागणी केलेल्या रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करावी. कोणत्या ऑफिसनं प्रत्यक्ष पाहणी केली त्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग तपासावेत. कुठला नैसर्गिक मार्ग तपासला आहे आता तहसीलदार साहेबांनी? कुठला मार्ग डेप्युटी कलेक्टर साहेबांनी तपासला? यानंतर वहिवाट मार्ग तपासावेत. कोणता वहिवाट मार्ग यांनी तपासला? कुठलाही हे न करता पैशाची देवाणघेवाण करून तहसीलदार डेप्युटी कलेक्टर यांनी सुट्टीच्या दिवशी आदेशित करून माझ्या कुटुंबावर अन्याय करायलेले आहेत. ते जबरदस्तीनं पोलीस प्रशासनाच्या मदतीनं रस्ता हे करू शकतात. पोलीस माझं कुटुंब इथं जर गेलं तर याला सर्वस्वी जबाबदार डेप्युटी कलेक्टर राहतील. आणि याच्यानंतर वरकाडीन घे पेटून तुम्हाला जर आमच्यावर अन्याय करायचा असेल, जबरदस्ती करू नका. आम्ही पहिल्यापासून सांगायला तुम्हाला नियमानुसार करा. तुमचं ऑफिसचं आम्ही प्रशासनातले प्रशासनाला सांगायलो कुठल्या नियमानुसार सुट्टीच्या दिवशी कलेक्टर ऑर्डर कशी करू शकतो? म्हणजे दुसऱ्याला अपील करता येऊ नये आणि पैसे देऊन तुम्ही माणसं बोलवून आमच्यावर माझ्या घरातले फक्त सगळ्या ग्राम जमा करून मारण्याचा प्रयत्न करायला. कायदेशीर रात्रीचा 10 वाजता आदेश देते तर करा, डिटेन करा. कुठून बी रस्ते तुम्ही माझ्यावर कुठला चार्ज लावू शकता? मला डिटेन करण्यासाठी मग काय केलं? तुम्हाला काही आम्ही आधार केलाय का? आम्ही काय केलं? व्यस्त केलाय का? आम्ही काही कशाच्या आधारे पैसा डिटेन करायची भाषा करताय तुम्ही? कशाच्या आधारे? तो शेतकरी करू शकत नाही तुम्ही जरा. अपील करायची कशाच्या आधारे तुम्ही नेमकं कशाच्या आधारे करणार हे सांगा.